आज गावामध्ये आपला संकल्प विकसित भारत अशा स्वरूपाचं अभियान घेऊन हा रथ आलेला आहे। या रथाच्या संदर्भातले आणि ह्या पोहोचवत असणाऱ्या काही गोष्टींच्या मधले प्रश्न त्याचे कोऑर्डिनेटर असणारे या रथ इथं गावात घेऊन येणारे काही अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडंसं बोलूयात। फोटो झालेले आहेत तुमचे सगळ्यांचे, फोटो झाले असतील तर माझी विनंती आहे, कुणाकडे जायचं तुम्ही सांगा ग्रामसेवक साहेब, कुणाकडे जायचं? साहेब तुमचं नाव काय आहे? अजित वागरे। अच्छा, तुम्ही हा रथ घेऊन आलेला आहात, काय संकल्पना आहे याच्या मागची? यामधून एकच आहे, जी आतापर्यंत उज्ज्वल योजना म्हणून तयार झालेली आहे ती गव्हर्नमेंट कडनं कमी सबसिडी मिळून जे HP गॅस किंवा जे गॅस मिळालेले आहेत त्यांना आता पोहोचलेले, मला वाटतं इथं लाभार्थी पण असणार आहेत, आपल्या तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत। तसंच जे योजना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत की बऱ्याच योजना आहेत, भरपूर मला वाटते हजारो योजना आहेत की वरून। मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे, हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? हे देशाचं सरकार। मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारचे आम्ही असा शब्द का लिहिलेला आहे? हे देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? नाही, हे मोदी सरकार आपल्या कसं आहे, मोदी सरकार म्हणजे काय? एका व्यक्तीचं सरकार असतं का? नाही। मग एका व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला नसतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे? आपल्या आता पंतप्रधान आहेत ते मोदी आहेत। मग एकट्या पंतप्रधानाचं सरकार का? नाही, मी काय म्हणणं आहे, त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे जे खाली लाभार्थी आहेत त्यांच्या बरोबर। मग त्या योजना कुणाच्या, मोदीच्या का भारत सरकारच्या? सरकारचे। मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार? का आणलेला आहे तुम्ही घेऊन आलाय की नाही हा रथ? नाही आलेलो आहे। हा, मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार? भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये? भारत सरकार आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉइंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? इथं तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये, भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसतायत? का दिसतायत ते? या इकडे या सर, या बघा, हा जरा बाजावला ताई, हे जे दिसतंय हा तिरंगा आहे, हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे? नाही, कलरचं काहीच नाही आहे, कलरचं हे कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला? नाही, प्रत्येक हे जे काही कलरचा असा कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे, मोदी साहेबांचा आहे का भारत सरकारचा आहे? भारत सरकारचं। मग मोदी साहेबांचं म्हणजे काय? आता जे तुम्ही पंतप्रधानाचे, मला सांगा, तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राचेच अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात? भारत सरकारचे। मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिलेत? त्याचं कारण मला पाहिजे, का लिहिलेले आहे तुम्ही? आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही? बांधील आहे, त्याचा काय विषय नाही। हा, मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनो तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे का? हे काय इथंच नाही, पूर्ण जिल्हाभर आहे। नाही, कुठेही असू दे, माझ्या गावात आलेला आहे। ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे। काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा? गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये। आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय, हे सांगायचं कोणी? सांगा आमच्या गावाला, सांगा आमच्या गावाला। उज्ज्वल योजना म्हणून आहे, त्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना ज्यांना जे गॅस वापरता येत नाही, आता पहिलं त्या योजना मिळाल्या पाहिजे, त्यासाठी। आबा मला सांगा, 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला, आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती? घाईला आली महागाई। मग कुठल्या तोंडाने आलेल्या आहेत? त्या आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे। आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढं। तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत आमच्या गावातनं रथ हलवायचा नाही। काय गावकऱ्यांनो, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, 400 रुपयाचा गॅस हे 1000 रुपये करतात, आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं, अशा एवढे गॅस दिलेत, जोपर्यंत हे थांबणार नाही। अजून काय केलं तुम्ही म्हटलात? आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये? आपल्याला आता आभा कार्ड म्हणून आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत। त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे, त्याचा आता भरपूर दिवस झाले। आता पण ही योजना पुन्हा कुणाची? गव्हर्नमेंट कुणाची? मग का मोदी सरकार लिहित आहे? जोपर्यंत ते काढत नाही, त्याचं योग्य उत्तर देत नाही, तोपर्यंत ते तर लावायचं नाही। आमच्या गावात नवर पुढे जायचं नाही। त्यांचा फोन होऊन दे, पण जोपर्यंत
गावकऱ्यांनो पण समजून घ्या, आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल, हा खर्च कुणाचा आहे? या एका स्क्रीनसाठी दिवसाला जवळजवळ 25,000 रुपये खर्च केला जातो. एक गाडी दिवसभर फिरवायची, त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर, त्याच्यासोबत असणारे अधिकारी, यांच्या खर्चाचं काय? हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे? आमच्या खिशातला आहे. मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल, तिथं मोदी सरकार लिहिलंय, तिथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का? मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावानं खपवायला त्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? हे समजून घ्यायचं. आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचा आहे. त्यांचा फोन लवकर संपू दे. आणि मला सांगा, मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का? 400 रुपयाचा गॅस ह्यो 1000 रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगायला लागला आम्ही 10 करोड लोकांना उज्ज्वला गॅस दिलं. कशासाठी दिलं? 600 रुपयानं 10 करोड लोकांचं किती रुपये झालं? एवढा पैसा सगळा गेला कुठं? घालवला कुठं? सर या इकडं, या इथं, या पुढे या. तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात. 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार. काय उत्तर द्याल? 20,000 शाळा बंद करायला लागल्यात. महाराष्ट्रातली ज्या शाळा या 10च्या आतल्या पटातल्या आहेत, त्या 20,000 शाळा बंद करायचं चाललंय. तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून? बंद करायला लागले असं कुठं नाही साहेब. नाही कुठं? नाही कुठं? सर काय मी मनाचं सांगायला लावले का? मला काय माहित नाही ऍक्च्युअली तुम्ही काय म्हणताय, कारण अहो सर, 20 पटातल्या आतल्या एकूण 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे. कसले अधिकारी आहात तुम्ही? अधिकारी असते नाही, अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम. तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का? प्रचार नाही मग का लिहिलंय मोदी सरकार? या इकडे या जरा या महाराष्ट्राला लोकांना तुमचं तोंड पण दिसू दे आणि काम पण महाराष्ट्राचं दिसू दे. सरकारचं काम दिसू दे. दिलेलं नाही तुम्ही उत्तर. का लिहिलंय मोदी सरकार? त्यांचा आता ज्या योजना त्यांनी स्वतः तयार केल्या, त्यांनी कुणी? बापाची प्रॉपर्टी. त्यांची प्रॉपर्टी. मग का आले मोदी सरकार? महाराष्ट्र सरकार का नाही? भारत सरकार का नाही? किती लोकांना घर मिळाले आमच्या गावातल्या? पक्की घरं. लाभार्थी आहेत त्यांना लाभार्थ्यांना मिळालंच असेल असं काय नाही का बाबा? बरेच जर लाभार्थी तुमच्या इथं आहेत त्यांना मिळालेलंच असणार आहे, असं नाही की कुणाला मिळालेलंच नाही. मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गावानं गाडं नाही. हे काढायचं तरी तुम्ही समोर काढायचं. अधिकारी येतील, विवेक येतील. बोलवा, अधिकाऱ्यांना बोलून घ्या. किती वेळात येतील तुमचे अधिकारी? आता फोन चालू आहे सर, मला बोलायला दिलं तर मी बोलेन. ठीक आहे, बोला. नाही, मी फोन चालू आहे म्हटलं, बोलावं लावले आपण. चालेल. आज माझ्या गावामध्ये या स्वरूपातला हा रथ आलाय. ज्या रथाचा खर्च माझ्या खिशातल्या, माझ्या गावच्या लोकांच्या खिशातनं जाणार आहे. आबा, हे इंजिन चालू आहे, डिझेल पटा लागलंय, कुणाच्या खिशातला आहे? सरकारच्या नाही, तुझ्या खिशातला आहे. तुझ्या खिशातलं पैसे जायला लागल्यात. हे बंद करा लगेचच. हे जाळायचं नाही सर, हे बंद करा. नाही स्क्रीन डाळायची. म्हणजे कसं काय त्याला तिथे बंद करा. काय चालू या स्वरूपातनं हा पैसा गोळा केला जातोय, आमच्या खिशातला काढला जातोय आणि भाजपचा प्रचार केला जातोय. मोदी सरकारची हमी म्हणून दाखवलं जात आहे. कसली हमी आहे? 400 रुपयाचा गॅस विकला जातोय 1000 रुपयांना आणि सांगितलं जातंय की आम्ही 10 करोड लोकांच्या पर्यंत गॅस पोहोचवलाय. हे सगळं थांबवलं पाहिजे. ज्या ज्या गावात हा रथ येतोय त्या त्या गावातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मी जोपर्यंत हे शब्दाचं योग्य उत्तर देत नाहीत तोपर्यंत हा गावातनं माझ्या रथ सोडणार नाहीये, एवढे आश्वासन देतोय. आमच्या हक्काचा मिळाला. आमच्यावर कुणाची काय मेहरबानी नाही. तो आमच्या हक्काचा आहे. काय आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला. या देशामध्ये जेवढं काही मिळणार आहे ते सगळं आमच्या मालकीचं आहे, असं भारताच्या संविधानातला समाजवाद सांगतोय. तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीचं आहे, लोकांना मिळालं पाहिजे, समान मिळालं पाहिजे. हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला. ते कुणाची मेहरबानी नाही आहे. राबवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिलाय, विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही. आमच्या पैशातनं आमची परत कळकळीची विनंती आहे की इथं शब्द बदलले जावेत. मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची हमी असं म्हटलं गेलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाहीये. तुम्हाला तुमच्या हे ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तरं अधिकाऱ्यांना देता आली नाहीत. हे वरिष्ठांचं नाव सांगत राहिले, पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोक आली. कारण काय? आमच्या गावातली लोक
ज्यावेळेला विरोध करतायत बोलतायत त्यावेळेला ही भाजपची 2 लोक, कॅमेरा फिरवा यांच्याकडे, ही भाजपची 2 लोक म्हणतायत आमची गाडी अडवली का, भाजपच्या बापाची गाडी आहे का, आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर केस करा. ही तुमची जबाबदारी आहे ना. तुम्हाला जर अडचण वाटते, आमची मागणी हीच आहे की भाजपच्या नावानं चालणार नाही, भाजपच्या पदाधिकारी इथं हस्तक्षेप करायला चालणार नाही. अजून काही तुमच्या मागण्या असतील तर सांगा. दुसरी गोष्ट, जी काही तुम्हाला योजना पोचवायची आहे ती गावामध्ये पोचवली गेली पाहिजे आणि सरकारी नावावर पोचवली पाहिजे. सरकारी खर्चात न करत असाल तर सरकारचाच प्रचार केला गेला पाहिजे. व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही. व्यक्तीचा प्रचार करणं ही चुकीची गोष्ट आहे. इथं सेल्फी स्टँड उभे केले गेलेले आहेत. मोदींचा प्रचार करण्यासाठी हे आमच्या गावामध्ये चालणार नाही. तुमचा नंबर सांगा. माझं नाव राजवैभव शोभा रामचंद्र, संविधान अभ्यासक, संविधान संवादक म्हणून गेल्या महाराष्ट्रभर काम करतोय. आणि दुसरी गोष्ट, संविधानाच्या विरोधात ज्या यंत्रणा काम करतायत, संविधानाच्या विरोधात ज्या ठिकाणी लोक वागतायत, यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं ही आमची जबाबदारी. संविधानातला आर्टिकल 51क मधला पहिला मुद्दा, जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची भूमिका घेऊन हे आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. तुमचा नंबर सांगा. राजवैभव शोभा रामचंद्र 8600810043.